हॅलो, गुड मॉर्निंग, ग्रेट रियांश मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये ज्याचं नाव आहे रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, वेलकम टू द रियांश फॅमिली. आज मी तुमच्याशी बोलणार आहे रियांश कंपनीबद्दल आणि रियांशचा बिझनेस प्लॅनबद्दल. तर नक्कीच मित्रांनो, रियांश कंपनीची सुरुवात 7 सप्टेंबर 2019 साली संगमनेर या ठिकाणावरून सुरू झाली. आणि नक्कीच मित्रांनो, आज ही कंपनी 27पेक्षा जास्त राज्यांमध्ये आपलं काम करते आहे. आणि त्या माध्यमातून आज बघायचं झालं तर 8.5 लाखपेक्षा जास्त लोक आपले युजर आणि सभासद आहेत. मित्रांनो, कंपनीची सुरुवात माननीय मिस्टर मधुकर जाधव सर यांनी केली. ग्रेट विजन घेऊन आणि ग्रेट फ्युचरचं प्लॅनिंग करून या कंपनीची सुरुवात झाली. आणि मित्रांनो, नक्कीच ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं प्रोडक्ट. मी तुम्हाला 3 Pबद्दल याच्यामध्ये सांगेल. सगळ्यात पहिला P म्हणजे कंपनीचे प्रॉस्पेक्ट, म्हणजे कंपनीचे प्रमोटर. कंपनीचे प्रमोटर मिस्टर मधुकर जाधव सर आहेत, ज्यांना स्वतःला 18 वर्षाचा डायरेक्ट सेलिंगचा अनुभव आहे आणि ज्या माध्यमातून सरांनी 6 महिन्यात डबल डायमंडशिप घेतलेली आहे. असे हे व्यक्तिमत्व ज्यांनी ही कंपनी सुरू केली. नेटवर्क मार्केटिंगमधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना विचारात घेऊन त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि ज्या माध्यमातून टाईम फ्रीडम आणि मनी फ्रीडम आपल्याला कसं मिळेल याचा सरांनी विचार केला. नक्कीच करोना पिरियडच्या आधी सुरू झालेली कंपनी करोना पिरियडमध्ये आपल्याला जबरदस्त यश मिळालं, कारण त्यावेळेला गरज होती न्यूट्रिशनची आणि आयुर्वेदाची. आणि आयुर्वेदाचा हात धरून सरांनी एक प्रोडक्ट समोर आणलं, त्याचं नाव आहे अमृत ज्यूस. मित्रांनो, आज कंपनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर संगमनेर या ठिकाणी आपलं स्वतःचं ऑफिस आहे आणि या माध्यमातून आपण काम करतो आहे. तर आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज ही अपॉर्च्युनिटी काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण बघतोय की आज प्रत्येकाच्या बाबतीत गरज आहे ते आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याची पण, आणि नक्कीच हेल्थ पण सावरण्याची. तर हेल्थवरती जबरदस्त आपण जे सोल्युशन दिलं आहे ते म्हणजे आपला दुसरा P. तर दुसरा P काय आहे? कंपनीचं प्रोडक्ट. कंपनीचं प्रोडक्ट काय आहे? तर रियांशचं अमृत ज्यूस हे आपलं मदर प्रोडक्ट आहे, की ज्याच्या माध्यमातून आज आपण हे सगळं 8.5 लाख लोकांपर्यंत आपण पोचलो आहे. आणि ज्या माध्यमातून कित्येक लोकांना आपण आजारांपासून लांब तर ठेवलं आहेच, पण आजारमुक्त पण केलं आहे. तर BP पासून कॅन्सरपर्यंतचे पेशंट आपण ह्याच्यामधनं न्यूट्रिशनच्या माध्यमातून बरे करू शकलो आहे. मित्रांनो, चांगलं न्यूट्रिशन जर मिळालं तर आपलं शरीर स्वतःला रिपेअर करू शकतं. आणि या माध्यमातून हे आपण गेल्या 5 वर्षात करून दाखवलं आहे. मित्रांनो, नक्कीच मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे आपलं संगमनेरचं ऑफिस आहे आणि जे काही सर्टिफिकेशन आहेत ते आपले कंप्लीट आहेत. आणि जवळपास 31 प्रोडक्ट आपल्या कंपनीच्या माध्यमातून आपण इंट्रोड्यूस केले आहेत आणि ज्याचा युनिक प्रोडक्ट आहे, ज्याचा वापर प्रत्येकजण करतो आहे. मित्रांनो, मला इथं अपॉर्च्युनिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कंपनीचं हे जे मदर प्रोडक्ट आहे याच्या माध्यमातून गेले 4 वर्ष आपण या लोकांपर्यंत पोचलो आहे आणि आता हे नवीन प्रोडक्ट आपले ह्याच्यामध्ये ॲड झाले. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचं झालं तर आपण 2 गोष्टींकडे बघतो. एक तर म्हणजे बिझनेस आणि दुसरं म्हणजे नोकरी. आणि या माध्यमातून आज बघायचं झालं तर आपल्याला बिझनेसच्या माध्यमातून बघा, बिझनेस ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला लिमिटेशन येतं. आणि स्मॉल बिझनेस असेल तर त्याच्या माध्यमातून पर्सनल फ्रीडम तर मिळतंच आपल्याला, पण फायनान्शियल फ्रीडम कुठंतरी मागे राहतं आहे आणि टाईम फ्रीडम पण मागे राहतं आहे. ठीक आहे. आता आपण बिग बिझनेसच्या बाबतीत जर बघायचं झालं तर इथे इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे, लॅक्स अँड करोडमध्ये आहे, पण आपल्याला पर्सनल फ्रीडम मिळतं आहे, फायनान्शियल फ्रीडम मिळतं आहे, पण टाईम फ्रीडम मिळत नाही मित्रांनो. आणि ह्याचा जर अजून एक जर बघितलं आपण कंपॅरिझन केलं तर नोकरीच्या माध्यमातून जर आपण कंपॅरिझन केलं तर कुठलंच आपल्याला याच्या माध्यमातून जर बघितलं तर पर्सनल फ्रीडम, फायनान्शियल फ्रीडम आणि टाईम फ्रीडम हे मिळत नाही. आणि हे आपल्याला नक्कीच लक्षात येतं आहे. ठीक आहे. तर आता आपण नेटवर्क मार्केटिंगकडे बघूयात. नेटवर्क मार्केटिंगमध्ये लॅक्स अँड करोडची इन्व्हेस्टमेंट आपल्याला आहे, पण याच्या माध्यमातून जर बघायचं झालं तर पर्सनल फ्रीडम आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे आणि टाईम फ्रीडम आहे. आता अर्निंगच्या बाबतीत बघायचं झालं तर अर्निंग लॅक्स अँड करोडमध्ये, पण इन्व्हेस्टमेंट जसं मगाशी मी म्हटलं की लॅक्स अँड करोडमध्ये आहे, पण ती इन्व्हेस्टमेंट कोण करतं आहे? तर ते आपल्यासाठी आपली कंपनी करते, की कंपनी प्रोडक्शन हाऊस तयार करते, सिस्टीम तयार करते आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे? त्या सिस्टीमचा भाग व्हायचं आहे आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला आपला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आता मित्रांनो, एक ट्रेंड्स बघितला तर 1950 साली प्लॅस्टिक इंडस्ट्री होती. ज्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती लोक आज करोडपती आहेत, कोट्यधीश आहेत. नंतर आली
ऑइल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, कॉम्प्युटर इंडस्ट्री, टेलिकॉम इंडस्ट्री आणि इन्शुरन्स इंडस्ट्री, ज्यांनी डिसिजन घेतलं ती लोकं आज ह्याच्यामध्ये सक्सेसफुल आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर आत्ता 2010 नंतर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही सगळ्यात मोठी पुढं आलेली आहे. आणि आज मित्रांनो गव्हर्नमेंट पण त्याला सपोर्ट करतं आहे आणि खूप मस्त गव्हर्नमेंटच्या माध्यमातून बरेच सारे चांगल्या गुड न्यूज डायरेक्ट सेलिंगला आपल्याला ह्या वर्षी मिळालेल्या आहेत. तर मित्रांनो अशी एक कंपनी ज्याच्यामधला मी तुम्हाला तिसरा पी आत्ता सांगतो आहे आणि तो म्हणजे काय, तर कंपनीचं प्लॅन. मित्रांनो प्लॅन सांगण्याआधी मला डायरेक्ट सेलिंगचे की पॉईंट तुम्हाला सांगायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. इथं तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं आहे, प्रोडक्ट वापरायचं आहे. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचा बिझनेस सुरू होतो आहे. नो एम्प्लॉई, नो बॉस, नो लॉस आणि नो रिस्क. मित्रांनो इथं कोणी बॉस नाही आहे, इथं तुम्ही पार्टनर आहात, कंपनीचे डिस्ट्रीब्युटर आहात. मिनिमम लिगल लिॲबिलिटी ही कंपनीच पूर्ण करते. वर्क फ्रॉम होम तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेवर फ्लेक्झिबल हावर्स आहेत, म्हणजे तुमच्या वेळेत तुम्ही हे करू शकता. टाईम कंपाऊंडिंग थ्रू डुप्लिकेशन. मनी कंपाऊंडिंग आपण ऐकलं आहे मित्रांनो, पण टाईम कंपाऊंडिंग हे अजून जास्त शक्तिशाली आहे, ते इथं घडतं डायरेक्ट सेलिंगमध्ये. टॅक्स बेनिफिट आहे, नो क्रेडिट आहे, नॅचरल पद्धतीने आपला हा बिझनेस होतो, त्यामुळे नॅचरल मॅनमेड म्हणतो आहे आपण इथं. नो क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. अगदी ज्याला काही शिक्षण नाही तो व्यक्ती पण हा बिझनेस करू शकतो, ज्याला बोलता येते तो हा बिझनेस करू शकतो. इथं आपल्याला मेंटरशिप मिळते आणि त्याचप्रमाणे हा आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. आता मेंटरशिप म्हणजे काय, तर आपला अपलाईन असतो, ज्यांनी आपल्याला जॉईन केलं हे प्रत्येक वेळेला आपल्याला गाईड करतात आपल्याला. आणि प्लॅटफॉर्म बघायचं झालं तर आपण स्वतःला सिद्ध करून या प्लॅटफॉर्मवरती आपण स्वतःच्या लेवल अपग्रेड करू शकतो आणि लीडर बनू शकतो. लीडरच्या माध्यमातून पुढे जाऊन स्पीकर, बिझनेसमॅन बनू शकतो. तर नक्कीच मित्रांनो आपण येऊयात प्लॅनकडे. कंपनीच्या बाबतीत बघायचं झालं तर आपली PDF तुम्ही नक्कीच ऑनलाईन बघू शकता. आणि आपले जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये अमृत ज्यूस आहे, बाकीचे जे 6 महत्त्वाचे प्रोडक्ट आहेत आणि जवळपास 31 प्रोडक्ट आहेत जे तुम्ही आपल्या PDF जाऊन बघू शकता. मित्रांनो कंपनीचा तिसरा प्ली सांगताना मला तुम्हाला सांगायला आवडेल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पहिलं इन्कम दिलं आहे कंपनीने, ते म्हणजे डायरेक्ट सेलिंगचं इन्कम. डायरेक्ट सेलिंगमध्ये तुम्ही कंपनीच्या माध्यमातून जे आपलं प्रोडक्ट आहे, MRP प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस, ज्याची किंमत 2000 रुपये आहे. आणि डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून हे तुम्ही रिटेलिंग याचं करू शकता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं पूर्ण पॅकेज जे आहे ते येतं 6600 रुपयाला आणि कंपनीच्या एका बॉटलची किंमत आहे 2000 रुपये. 12000 रुपयाचं प्रोडक्ट आहे, आपल्याला डिस्काउंट करून 6600मध्ये मिळतं आहे, प्लस कुरिअर चार्जेस ॲड करून ते आपल्या घरापर्यंत पोचतं आहे. पण मित्रांनो बघायला गेलं तर हे 6600मध्ये आपल्याला प्रोडक्ट येतं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे प्रोडक्ट तुम्ही ज्यावेळेला रिटेलिंग करता त्यावेळेला तुम्ही हे रिटेलच्या माध्यमातून देऊ शकता. साधारण हे तुम्ही 1500 ते 2000 रुपये या दरम्यान तुम्ही हे प्रोडक्ट सेल करू शकता रिटेलिंगमध्ये. आणि ज्यांना पॅकेज घ्यायचं आहे त्यांना 6600 प्लस 200 रुपये अशा प्रकारचं ते पॅकेज असणार आहे. तर मित्रांनो ज्यावेळेला आपण 6600 रुपयाचं पॅकेज देतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यावरती 225 SP मिळतात आणि तुमचं डिस्ट्रीब्युटरशिप सुरू होतं. आता SPचा अर्थ काय, तर इथं SP म्हणजे सेल्स पॉईंट आहे. 1 SP म्हणजे 1 रुपया आणि मॅचिंग SP म्हणजे 2 रुपये. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला दुसरं इन्कम मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये दुसरं इन्कम आहे हे डायरेक्ट सेलिंगच्या इन्कम नंतरचं बायनरी इन्कम. आता बायनरी इन्कम म्हणजे काय, तर बायनरीला ग्रीकमध्ये बायनरी म्हणतात, पण याचा मराठी शब्द जर बघायचं झालं तर जोड्या असं आपण त्याला बोलूयात. तर आपल्याला आपलं डिस्ट्रीब्युटरशिप मिळते, आपल्याला स्वतःचा ID पासवर्ड मिळतो आणि आपलं लॉग इन होतं. आता आपल्याला लेफ्ट आणि राईट अशा प्रकारे आपल्याला प्लेसमेंट असते. लेफ्टला एक व्यक्ती 6600चा जॉईन केला, राईटला एक व्यक्ती 6600चा जॉईन केला तर तुमची एक पेअर मॅच होते 225 SP 225 SP. लेफ्टचा एक व्यक्ती उचलला जातो, राईटचा एक व्यक्ती पॉईंट उचलले जातात आणि तुम्हाला त्याप्रमाणे रेशो मॅच होतो 1:1. 450 रुपये तुमचा चेक निघतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती 5% TDS कट होतो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं व्हाईट मनी आहे. आणि त्यानंतर बघायचं झालं तर हे आपलं विकली पेमेंट होतं आहे 70,000 रुपये, त्याला कॅपिंग आहे. म्हणजे तुमच्या टीमच्या माध्यमातून 156 लोक लेफ्टला, 156 लोक राईटला झाले तर साधारण तुमचे 35,000 SP लेफ्टला, 35,000 SP राईटला होतात आणि तुमचं कॅपिंग डन होतं, 70,000 रुपये इन्कम येतं. मित्रांनो याच्या बाबतीत सांगायचं झालं तर याला
आपल्याला बायनरीमध्ये जर बघितलं तर हे विकली इन्कम तर येतच आहे. रविवारी याचं कॅल्क्युलेशन होतं आणि बुधवारी आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात. अशा प्रकारचं आपलं बायनरी इन्कम आहे. आता बायनरीच्या पुढचं सगळ्यात जबरदस्त इन्कम आहे ते म्हणजे स्पॉन्सर बोनस इन्कम. मित्रांनो, बायनरीमध्ये बघतो आपण लेफ्ट आणि राईट अशा प्रकारे आपण प्लेसमेंट करतो. आता स्पॉन्सर बोनस इन्कम म्हणजे काय, जसं आज बघायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करत असताना लेफ्ट आणि राईट याच्या माध्यमातून आपली टीम पुढे डेव्हलप होते. आता तुम्ही जवळच्या मित्राला आणि जवळच्या नातेवाईकाला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना फर्स्ट जॉईन केलं आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या माध्यमातून येणारी व्यक्ती तुम्ही जॉईन केली तर ती तुमची स्पॉन्सर असते, तुमच्या सेकंड व्यक्तीची स्पॉन्सर असते आणि त्या माध्यमातून हा बिझनेस पुढे होतो. आता स्पॉन्सर बोनस इन्कममध्ये समजा हीच 2 व्यक्ती जर तुमच्या घरातलीच व्यक्ती असतील, म्हणजे तुमची जर मिसेस असेल आणि एका साईडला तुमची आई असेल, तर हे येणारं इन्कम तिन्ही तुम्हाला येणार आहे. म्हणजे फर्स्ट आय डी तुमचा असेल, सेकंड आय डी तुमच्या मिसेसचा असेल आणि राईटचा आय डी तुमच्या आईचा असेल किंवा वडिलांचा असेल. आणि या माध्यमातून जर तुम्ही येणाऱ्या नवीन व्यक्तीला तुमच्या अंडर जॉईन केलं, म्हणजे समजा मिसेसच्या माध्यमातून तुम्ही राजेश नावाच्या व्यक्तीला जॉईन केलं आणि राजेश नावाच्या व्यक्तीने ह्या बायनरीच्या माध्यमातून 450 रुपये इन्कम घेतलं, तर फर्स्ट लेवलला म्हणजे तुमच्या मिसेसच्या आय डीला 225 SP तुम्हाला SP म्हणजे पेमेंट तुमचं निघणार आहे आणि 225 SP तुमचं स्वतःचं पेमेंट निघणार आहे. म्हणजे 100% इन्कम 50% असं मिळून तुम्ही घेण्याचा चान्स इथं तुम्हाला आहे मित्रांनो. मग या माध्यमातून राजेशने समजा आठवड्याला 10,000 रुपये इन्कम कमवलं तर तुमच्या मिसेसला 5,000 रुपये मिळणार आहेत आणि तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहे. राजेश तर 5,000 रुपये मिळणारच आहेत, पण त्यांनी 5,000 रुपये 10,000 रुपये कमवले, 1,000 रुपये कमवले, तर त्याची जे काय अमाऊंट आहे त्याचं 50% फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलला मिळणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. गुड न्यूज असे आहे की हे वन साईड पण काम करत आहे आणि वन साईड पण चालणार आहे. जेवढी बायनरी मॅच होणार आहे तुमच्या स्पॉन्सरची तेवढं इन्कम तुम्हाला वरती मिळणार आहे मित्रांनो. हे सिंगल लेग चालतं आहे, ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. सिंगल लेग पण हे काम वर्क होतं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पॉन्सर इन्कमला कुठलंही लिमिट नाही मित्रांनो. तुम्ही किती डायरेक्ट स्पॉन्सर करू शकता. म्हणजे जसं बायनरीमध्ये 70,000 रुपये हे कॅपिंग दिलेलं आहे, तसं स्पॉन्सर बोनस इन्कममध्ये कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाही. किती डायरेक्ट तुम्ही लोक इथं तुमचे स्पॉन्सर तुम्ही जॉईन करू शकता. आता हेच तुम्ही राईटला केलं, राईटला आईच्या अंडर तुम्ही समजा विशाल नावाच्या मित्राला जॉईन केलं, त्याने 1,000 रुपये कमवले, तर त्याचे तुमच्या आईला 500 रुपये आणि तुम्हाला वरती 500 रुपये असं तुम्हाला मिळणार आहे. पण मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या की इथं तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला स्पॉन्सर इन्कम तर मिळतच आहे, पण दुसऱ्या प्लॅननुसार इथं तुम्हाला बायनरी इन्कम पण मिळत आहे. म्हणजे एवढं जबरदस्त इन्कम इथं मिळतं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. या इन्कमच्या माध्यमातून जबरदस्त पैसे कमवण्याची संधी आपल्यापुढे आलेली आहे. तर अशा प्रकारे हे इन्कम आहे. जसं इथं तुम्ही उदाहरण बघू शकता, इथं दिलेलं आहे की ए व्यक्तीने 70,000 रुपये कमवले, तर त्याचे 50% फर्स्ट लेवलला जातात आणि 50% सेकंड लेवलला जातात. म्हणजे 35,000 रुपये फर्स्ट लेवलला, 35,000 रुपये सेकंड लेवलला, जसं मी समजून सांगितलं. आणि अशा प्रकारे तुम्ही हे इन्कम घेऊ शकता मित्रांनो. जर बघायचं झालं तर हे जबरदस्त असं आपलं प्लॅन आहे. आपलं तिसरा P आहे, ज्या माध्यमातून आपण छान इन्कम कमवू शकतो मित्रांनो. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी आहे की ज्याने 5 वर्षात डायरेक्ट सेलिंगचे बरेच सारे विक्रम मोडलेले आहेत. आणि नक्कीच अशी अपॉर्च्युनिटी ज्या माध्यमातून लोकांची सेवा करता करता एक चांगलं इन्कम तुम्ही घेऊ शकता. नक्कीच मित्रांनो, हा बिझनेस प्लॅन मी इथे सांगितला आहे. शॉर्टमध्ये आणि स्वीटमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच डिटेलमध्ये आपण आपल्या सेमिनारमध्ये किंवा आपल्या कंपनीचं जे काही प्रेझेंटेशन होतात त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. नक्कीच कंपनीचं ब्रोशर डाउनलोड करून डिटेलिंग करा आणि त्या माध्यमातून तुम्ही हा प्लॅनवरती वर्कआउट करा आणि तुमचं करिअर तुम्ही डेफिनेटली रियांशमध्ये करू शकता, घडू शकता आणि सक्सेसफुल होऊ शकता, जसं मी केलं. थँक्यू मित्रांनो. रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, मी प्रसाद जडे, प्लॅटिनम लीडर, कोर टीम मेंबर, तुमचं स्वागत करतो आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वेलकम वेलकम वेलकम.